सुनेत्रा पवारांचा उपमुख्यमंत्री पदासाठी होकार। नरेश अरोरा सुनेत्रा पवारांचा निरोप घेऊन मुंबईच्या दिशेने रवाना। तर उद्याच सुनेत्रा पवार उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेणार। महाराष्ट्राला पहिल्या महिला उपमुख्यमंत्री मिळणार। विधान भवनात उद्या सकाळी 11 वाजता राष्ट्रवादीच्या आमदारांची बैठक। उद्याच्या शपथविधीपूर्वी सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेल यांच्या घरी घडामोडींना वेग। पार्थ पवार राज्यसभेवर जाणार, सूत्रांची माहिती। तर पार्थ पवारांना राज्यसभेवर पाठवण्यास भाजपचं केंद्रीय नेतृत्व सकारात्मक, सूत्रांची माहिती। राष्ट्रवादी पक्षाचा राष्ट्रीय अध्यक्ष पवार कुटुंबामधूनच करा। एनसीपीच्या विलीनीकरणासंदर्भात त्यांना विचारा। भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाचा राष्ट्रवादीच्या नेत्यांना निरोप, सूत्रांची माहिती। दोन्ही राष्ट्रवादीत या ठिकाणी सुप्त संघर्षाची नांदी। पवारांच्या पक्षातनं विलीनीकरणासाठी आग्रह, तर राष्ट्रवादीकडून मात्र राष्ट्रीय अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री ठरवण्याला प्राधान्य। राष्ट्रवादीत राजकीय हालचालींना वेग। प्रफुल्ल पटेल यांच्यासह भुजबळ, तटकरे आणि धनंजय मुंडेंनी मुख्यमंत्री फडणवीसांची भेट घेतली। वर्षा या निवासस्थानी मंत्र्यांमध्ये सव्वा तास चर्चा। अजित पवारांकडील खात्यांसंदर्भात लवकरात लवकर निर्णय घ्यायचा आहे, असं फडणवीसांना सांगितलं। प्रफुल्ल पटेल यांची माहिती। बारामतीमध्ये अजितदादांच्या अस्थींचं विसर्जन। करहा नीरा नदीच्या संगमावर विधी संपन्न। सुनेत्रा पवार कुटुंबियांसह सुप्रिया सुळेही उपस्थित। अजित पवारांच्या निधनाच्या 2 दिवसांनंतर शरद पवार सक्रिय। पवारांकडून बारामतीमध्ये प्रदूषित नीरा नदीची पाहणी, ग्रामस्थांच्या समस्याही जाणून घेतल्या। मुख्यमंत्री फडणवीस यंदा राज्याचा अर्थसंकल्प मांडण्याची शक्यता। अजित पवारांच्या निधनामुळे फडणवीस अर्थसंकल्प मांडणार असल्याची माहिती। 23 फेब्रुवारीपासून अर्थसंकल्पीय अधिवेशन। अजित पवारांकडून काही दिवसांपूर्वीच मंत्रालयात अर्थसंकल्पासंदर्भात बैठक। राज्याचा महसूल वाढवण्यासाठी बैठकीत चर्चा। 8 तारखेपासून बैठकांचं आयोजन ठरलं होतं, अशी ही माहिती। अजित पवारांच्या विमान अपघाताची सीआयडी चौकशी सुरू, तर राज्य सरकारचे आदेश। डीजीसीएच्या फॉरेन्सिक टीम नंतर आता सीआयडीकडून चौकशी, तपासाचा वेग वाढला। अजितदादांना अखेरची सलामी देताना पोलिसांकडून मिसफायर। बंदूक लोड करतानाचा प्रकार। अमित शहा आणि दिग्गज नेते उपस्थित असताना ही मोठी दुर्घटना टळली, तर सलामीसाठी वापरलेले राऊंड डमी असल्याचं पोलिसांचं स्पष्टीकरण। अजित पवारांच्या निधनामुळे पुण्यामध्ये राष्ट्रवादीनं निवडणुकांचा प्रचार थांबवला। मतदारांना केवळ पत्रकं वाटून प्रचार करणार। उमेदवारांच्या कोणत्याही सभा किंवा रोड शो न घेण्याचा निर्णय। 5 महिन्यांमध्ये 35,000 मराठा कुणबी प्रमाणपत्रांचं वाटप। बीड जिल्ह्यात सर्वाधिक 23,000 प्रमाणपत्र वाटली। हैदराबाद गॅझेटियरनुसार या प्रमाणपत्रांचं वाटप। अलमट्टी धरणाची उंची वाढवण्यास केंद्रीय जल आयोगाचा नकार, तर फक्त दुरुस्तीला परवानगी दिल्याचंही स्पष्ट। कोल्हापूर आणि सांगली या जिल्ह्यांना यामुळे मोठा दिलासा।